आपल्यासोबत जोडले जात आहेत राज्याचे वरिष्ठ मंत्री, भाजपचे वरिष्ठ नेते आणि आताचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुधीर भाऊ, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये तुमचं। सुधीर मुनगंटीवार, नमस्कार, वंदे मातरम। सुधीर भाऊ, सगळ्यात पहिले ही मुलाखत तर आम्ही तुमची प्रतिक्रियाही जाणून घेणार आहोत, निवडणुकांबद्दल आपण बोलणारच आहोत, पण मी एकटा तुम्हाला प्रश्न विचारणार नाही। आपल्यासोबत राज्यातले 3 वरिष्ठ पत्रकार, संपादक आपल्यासोबत आहेत, ते देखील तुम्हाला प्रश्न विचारणार आहे। तेव्हा तुम्हाला तीन ठिकाणावर येणाऱ्या तोफेला तोंड द्यायचं आज, कारण पहिली निवडणुकांची तुमची मुलाखत आहे मोठी। आपल्यासोबत समीरन वाळवेकर आहेत, ज्येष्ठ पत्रकार, आपल्यासोबत संजय आवटे आहेत, पुणे लोकमतचे संपादक, आणि आपल्याला न्यूज 9+चे संपादक किरण तारे, हे माझ्यासोबत तीनही वरिष्ठ पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारणार। पण सगळ्यात पहिले सुरुवात करतो सुधीर भाऊ, पहिला टप्पा, तुमची पहिली लोकसभेची निवडणूक पहिल्या नंबरने पास होणार का, तुम्हाला काय वाटतं? कारण त्या दिवशी आपण जेव्हा पहिल्यांदा बोललो तेव्हा तुम्ही म्हटलात की फार इच्छा नव्हती जायची, पण आता पक्षाने आदेश दिला म्हणून मान्य। असं आहे की संसद भवनामध्ये सेंट्रल विस्टा म्हणजे नवीन संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा मी माझ्या मतदारसंघातून FDCMचं लाकूड पाठवलं आणि त्यातून तो दरवाजा तयार झाला। मला कधी वाटलं नव्हतं की त्या दरवाजातून मला प्रवेश करावा लागेल। मी जे राज्यगीत महाराष्ट्रात निवडलं त्या राज्यगीताचे शब्द आहे, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। तर मला कधी वाटलं नव्हतं की मला दिल्लीत जावं लागेल, पण पक्षाने आदेश दिला। पूर्ण शक्तीने त्या आदेशाचं पालन करत मी चंद्रपूर वनी आर्णी या लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर विश्वगौरव युगपुरुष जे देशाचं आत्ता प्रधानमंत्री म्हणून नेतृत्व करताय या नरेंद्र मोदीजींच्या विकास कामावर व माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादांच्या आपल्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या मार्गावर मी निश्चितपणे मतदान मागेल। आणि मला विश्वास आहे की जनता जनार्दन विकासाच्या बाबतीमध्ये विकासाच्या बाजूनी उभी राहील, याबद्दल माझ्या मनात दूरपर्यंत शंका नाही। सुधीर भाऊंना आपण पुन्हा एकदा जोडणार आहोत, त्यांच्याशी फोनचा ऑडिओचा काहीतरी माझ्या मते इश्यू येतो, त्यांचा फोन आपण रिपॅच करतो। तोपर्यंत मला आपल्या पुन्हा गेस्टकडे यायचं। आपण तुम्ही तिघही जेव्हा सुधीर भाऊ बोलतील तेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना विचारू शकता। सुधीर भाऊंबद्दल बोलायचं कारण पहिल्या टप्प्यात त्यांचा मतदारसंघ तिथे येणार आहे, आणि एक अत्यंत इंटरेस्टिंग असं नाव आहे समीरनजी। पहिल्या टप्प्यात पहिली जी लिस्ट भाजपची आली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या लिस्टमध्ये सुधीर भाऊंचं नाव बघून अनेकांच्या भुवया उंचल्या, आणि राज्यातल्या वेगळ्या राजकारणाच्या भाजपतल्या अंतर्गत समीकरणाची चर्चा सुरू झाली। काय वाटतं तुम्हाला? नाही, बरोबर आहे। म्हणजे याच्यात काही शंकाच नाही की भाजपने काही धक्के दिलेले, धक्कातंत्र देण्यामध्ये भाजप माहीर आहे। उरलेल्या जागांच्या बद्दल पण त्यात काही धक्के असतील का, हा फक्त खरा प्रश्न आहे। त्याचं कारण आत्ताच्या ज्या डिव्हाइड बद्दल मगाशी संजय आवटे बोलत होते, त्या डिव्हाइड मध्ये जातींचं डिव्हाइड म्हणजे साऊथ आणि नॉर्थ हे डिव्हाइड तर आहेच, त्याचा सुद्धा फार प्रचंड परिणाम होणार आहे संपूर्ण इलेक्ट्रल प्रोसेसवर आणि या निवडणुकीवर। पण त्याचबरोबर देशाच्या विविध प्रांतांमध्ये जातींवरून आणि आरक्षणावरून सुद्धा जे डिव्हाइड तयार होत आहे किंवा त्याचं जे एक वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे जातींच्या आरक्षणाच्या प्रश्नावरनं, ते सुद्धा फार धोकादायक ठरू शकतं असं माझं मत आहे। याचं कारण त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्स पेक्षा न्यूसन्सला जास्त किंमत असणार आहे। एखादा उमेदवार निवडून आणायचा या गोष्टीपेक्षा तो कसा पाडायचा या गोष्टीकडे आता लक्ष केंद्रित व्हायला नकोय। पण दुर्दैवाने तसे काही दावे केले जात आहेत, 100-100, 200 उमेदवार उभे केल्याचे दावे केले जात आहेत। त्यांनी देशाच्या लोकशाही प्रक्रियेमधली निवडणूक प्रक्रिया बाधित व्हावी असं कुठल्याही प्रकारचं कृत्य होऊ नये असं मला वाटतं। पण ह्या कुठल्या तरी गोष्टीचा सूड किंवा कुठल्या तरी गोष्टीचा राग दुसरीकडे कुठेतरी काढायचा आणि संपूर्ण इलेक्ट्रल प्रोसेसच बाधित करायची किंवा अफेक्ट करायची, हे अशा प्रकारचा विचार करणं काही बरोबर नाही। दुसरा मुद्दा असा आहे की लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारच्या बेकायदेशीर गोष्टी सहन केल्या जाणार नाही। निवडणूक आयोगाने रुथलेस शब्द वापरलाय, आम्ही रुथलेसली त्या डील करू। पण रुथलेसली डील करताना सत्ताधाऱ्यांच्या बाजूनी तक्रारी झाल्या की त्या रुथलेसली डील करायच्या, आणि विरोधकांच्या बाजूने तक्रारी झाल्या तर त्या मात्र रुथलेसली डील करायच्या नाहीत किंवा त्याचं काय झालं हे कळूच द्यायचं नाही। असं सुद्धा निवडणूक आयोगाला करून चालणार नाही। त्यांच्याकडे सुद्धा लोकांचं लक्ष असणार आहे आणि त्यांच्यावर सुद्धा न्यायालय असतं, हे निवडणूक आयोगाने विसरून चालणार नाही। ठीक आहे, सुधीर भाऊ पुन्हा जोडले गेलेत आपल्यासोबत। सुधीर भाऊ, आपण बोलत होतो या महाराष्ट्रातल्या निवडणुकांबद्दल, बोलतो देशातल्या निवडणुका, म्हणजे तुम्ही चर्चेत आमच्या आधी येण्याच्या पूर्वी ही देशासाठी खूप महत्त्वाची निवडणूक आहे, तितकीच महाराष्ट्रासाठी सुद्धा आहे। दुसऱ्या क्रमांकाचं राज्य इथून सर्वाधिक खासदार निवडून जातात, महाराष्ट्राकडे यंदा खूपच लक्ष आहे।
वाटतं तेवढं महाराष्ट्र सोपं नाही असे अनेक राजकीय तज्ज्ञांचं दावा आहे. तुम्ही काय म्हणाल? आणि माझ्या आपल्या पॅनलिस्टला विनंती, तुम्ही प्रश्न विचारू शकता सुधीर भाऊंना जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा. पण सगळ्यात पहिले सुधीर भाऊ, तुम्ही याच्याबद्दल सांगा, महाराष्ट्रातली निवडणूक जितकी वाटेल तितकी सोपी नाही आहे? नाही, मला वाटतं की जे लोक काम करतात, विकास कार्य करतात, राजकारणाच्या ऐवजी समाजकारण करतात, जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. दुर्दैवाने काही लोकांचा ग्रह असा झाला आहे की देशामधल्या निवडणुका या विकास कामावर होत नाही, या निम्न शब्दाचा उपयोग करून, अतिशय नीच दर्जाच्या शब्दांचा उपयोग करून निवडणुकीमध्ये आपण विजय प्राप्त करू शकतो असा काहींनी गैरसमज केला आहे. खरं तर तर्कसंगत बाजू मांडली पाहिजे. मी मगा TV चॅनलवर एका मोठ्या नेत्याचं, विरोधी पक्षाचं ऐकत होतो की इतके टप्पे कशासाठी. आता 1952 मध्ये सुद्धा 25 ऑक्टोबरला निवडणूक सुरू झाली, 15 फरवरीपर्यंत चालली. मग तर्कसंगत बुद्धीचा उपयोग न करता तर्कसंगत बाजू मांडणं हे मी समजू शकतो. साधारणतः काही लोकांचा हा स्वभाव झाला आहे की भीती दाखवायची, मग पराभूत झाल्यानंतर EVM मशीनवर टाकायचं. कर्नाटक जिंकली की आकाश सुद्धा त्यांना ठेंगणं वाटायचं. कर्नाटक जिंकल्यानंतर आता तर मोदीजी की सरकार हट गई असा भाव आणायचा. हा जो काही अहंकार, उन्मत्तपणा आहे, हा अहंकार, उन्मत्तपणा जनतेच्या लक्षात येतो. आणि महाराष्ट्रात सुद्धा हे जनतेच्या लक्षात आलं आहे की भारतीय जनता पार्टी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेजींची शिवसेना या 3 पक्षाच्या व इतर मित्र पक्षांच्या महायुतीच्या मागे जनता उभी राहील याबद्दल दूरपर्यंत माझ्या मनात शंका नाही, कारण हे विकास कार्याच्या आधारावर जनता उभी राहणार आहे. ठीक आहे. किरण, तुम्ही आता किरणला काही प्रश्न विचारता. किरण, तुम्ही सरळ विचारा प्रश्न. किरण. सुधीर भाऊ, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं म्हणजे या प्रश्नाबद्दल महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच फार मोठी उत्सुकता आहे. सर्व आधी तर खरं तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही आता निवडणूक लढवणार आहात, लोकसभेची पहिली निवडणूक लढवणार आहात. मात्र महाराष्ट्र भाजपमध्ये आता अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र भाजपचे जे प्रमुख नेते आहेत, त्या प्रमुख नेत्यांपैकी सुधीर मुनगंटीवार यांचा अपवाद वगळता बाकी सगळे लोकसभेच्या रिंगणातून विड्रॉ झालेले आहेत. म्हणजे गिरीश महाजनांना उमेदवारी नाही, आशिष शेलारांना उमेदवारी नाही, देवेंद्र फडणवीसांना उमेदवारी नाही, फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे. त्याच्या मागचं गणित काय? महाराष्ट्रातल्या नेत्यांपैकी, म्हणजे महाराष्ट्रातल्या सिनियर मंत्र्यांपैकी तुम्हाला एकट्यालाच उमेदवारी मिळाली आहे, तुम्हीच फक्त लोकसभेत जाऊ इच्छिता, बाकीचे नेते जाऊ शकत नाही, त्यांना महाराष्ट्रात सोडायचं नाही, असं त्याचं कारण आहे. असं आहे की चंद्रपूर लोकसभा ही मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराजय प्राप्त झाला आणि म्हणून पक्ष नेतृत्वाला असं वाटलं की या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा लोकसभेचा उमेदवार निवडून यावा, म्हणून पहिल्यांदा ती जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. लोकसभेची ही माझी पहिली निवडणूक नाही. मी कॉलेजमध्ये MPhilचा विद्यार्थी होतो तेव्हा 1989 मध्ये मी लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हा मी 2 लक्ष मतं घेतलीत आणि 40,000 मतांनी पराभूत झालो. मग कॉलेजमध्ये शिकत असताना 1991ची लोकसभा निवडणूक लढवली आणि तेव्हाही स्वर्गीय राजीव गांधी यांचं निधन झालं, हत्या झाली आणि पुन्हा पराभव झाला. 16 मार्च 1995 पासून 29 वर्ष महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडणे किंवा मंत्री असताना ते प्रश्न सोडवणे हे मी कार्य करतो आहे. आणि यासाठी पक्षाने विश्वास व्यक्त केला की पराजय झालेली चंद्रपूर लोकसभा ही सुधीर मुनगंटीवार जिंकू शकेल, म्हणून माझ्यावर ही जबाबदारी दिली आणि मला सांगून दिली की तुम्हाला या जबाबदारीचा निर्वाह करायचा आहे. चंद्रपूर, वनी, आर्णी लोकसभा तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या अबकी बार 400 पार मध्ये ही सुद्धा लोकसभा असावी. आणि कदाचित हा एक योगायोग आहे, ज्या लोकसभेसाठी नवीन संसद मंदिरासाठी मी पूर्ण दरवाजांसाठी लाकूड दिलं, काष्ट दिलं, तर कदाचित त्या दरवाजांनाही वाटलं असेल की माझ्या मतदारसंघातून सागवान गेलं तर मी त्या संसदेत यावं. कदाचित दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे राज्यगीत मी निवडलं, कदाचित त्या राज्यगीताच्या शब्दांना वाटलं असेल की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर सुधीर भाऊला इकडे बोलवून घ्या. मला असं वाटतं की तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सुधीर भाऊ, आपण थोडंसं लाइटर वेनवरनं थोड्या सिरियस मुद्द्याकडे येऊयात. आता तुम्ही लढणार आहातच आणि तुमच्या तयारीला तुम्ही जोरदार लागलेला आहात. महाराष्ट्रामधली मागच्या काही महिन्यांमधली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जर बघितली
तर त्याच्यामध्ये पक्षांच्या पळवापळवीपासून ते आरक्षणाच्या फार मोठ्या मुद्द्यांना सरकारला तोंड द्यावं लागलेलं आहे. आणि त्याच्यात भाजप सरकारची काही वेळा कोंडी झालेली आहे. काही वेळेला भाजप सरकारला निर्णय घेताना अतिशय मोठ्या अडचणींना आणि आव्हानांना तोंड द्यायला लागलेलं आहे. तुम्ही आता लोकसभेची निवडणूक लढवताना या 2-3 महत्वाच्या मुद्द्यांकडे कसं बघता, की ज्या मुद्द्यांना तुम्हाला तोंड देताना तुमचा बराचसा शक्ती, बराचसा काळ किंवा बऱ्याचशा सामाजिक राजकीय गोष्टींना वाया घालवायला लागला, आता तुम्हाला निवडणुकीकडे सडनली यावं लागतंय. या 3-4 महत्वाच्या मुद्द्यांचा काय परिणाम तुमच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावर होणार आहे? एक आरक्षणाचा मुद्दा, दुसरा शेतकऱ्यांचा मुद्दा आणि तिसरा निवडणुकांच्या संदर्भातले रिफॉर्म्स किंवा त्याच्यावर त्या प्रक्रियेवर होणारे आरोप. या गोष्टींबद्दल तुम्ही कसं बघता? नाही, मराठा समाजासाठी महाविकास आघाडीचे नेते तर नेहमी विरोधात राहिले. तुम्ही कोणतेही वर्तमानपत्र काढून घ्या, शरद पवार साहेबांचं स्टेटमेंट असायचं की मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, द्यायचं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रश्न तर उपस्थितच होत नाही की मराठा समाजाचा कोणताही माझा मराठा मतदार बंधू भगिनी हे महाविकास आघाडीच्या मागे उभं राहील. प्रश्न की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महायुतीचं सरकार संवेदनशील होतं, सकारात्मक होतं. विधानसभेचं अधिवेशन 20 तारखेला बोलवून 10% आरक्षणही दिलं. मला आठवतं की हायकोर्टामध्ये केस असताना आमचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी 5,000 जागांची अधिसंख्य पदं निर्माण केली आणि मराठा तरुण तरुणींना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून मराठा समाज हा आरक्षण देऊ नये असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडीच्या मागे कदापि उभं राहू शकणार नाही. 10% आरक्षण देणाऱ्या महायुतीच्या मागे उभा राहील. आणि म्हणून आरक्षणाचा प्रश्न हा भारतीय जनता पार्टीला भेडसावत आहे, हे एक कपोकल्पित दंतकथेचा विचार आहे. शरद पवार साहेबांच्या पाठीशी मराठा समाज ज्यांनी आरक्षण देणारच नाही एवढं ठामपणे सांगितलं, त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रश्न कदापिही उपस्थित होत नाही. दुसरा विषय की काही राजकीय पक्षाचे लोक आमच्या पक्षात आल्यानंतर बघा कधी कधी काही नेत्यांचं आश्चर्य वाटतं. ते शिवबंधन बांधतात तेव्हा मात्र दुसऱ्या पक्षाचा नेता त्यांना चालतो. काँग्रेसच्या आमच्या चतुर्वेदीताई पक्षात येतात तर त्यांच्या पक्षाचा विस्तार, आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आले की पोटदुखी. शरद पवार साहेबांनी गोपीनाथ मुंडे साहेबांचं घर तोडून धनंजय मुंडेंना घेतलं तर तो मात्र शरद पवारांचा एक वैचारिक प्रभाव, शरद पवारांची करिश्माई जादू. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अशोक चव्हाण साहेब आल्यानंतर का कोल्हेकुई सुरू होते. सुधीर भाऊ काल सुधीर भाऊ एक सेकंड फक्त सुधीर भाऊ, काल याच्यावरती सुप्रिया सुळेंना जेव्हा प्रश्न विचारला त्यांचं म्हणणं की ठीक आहे, जरी आम्ही घरं फोडले असतील तरी आम्ही यंत्रणांचा वापर करून कोणाला पक्षात आणलेलं नाही किंवा कोणाला आमच्यासोबत आणलेलं नाही यंत्रणांचा वापर करून, असा त्यांचा आरोप आहे. सुरेश कगमाडीवर कोणी केस लावली? मी जर नावं घ्यायला सुरुवात केली तर यांचे सारे विषय बाहेर पडतील. पण मी असा एक राजकीय कार्यकर्ता आहे की कपोकल्पित कागद नसताना आरोप करत नाही. डी राजा कोणाच्या राज्यामध्ये जेलमध्ये गेले? कगमाडीजी पवार साहेबांचे काय हितचिंतक मित्र होते? आता देवेंद्रजीला नोटीस देणारे कोण नेते होते? नारायण राणे केंद्रीय मंत्री असताना त्यांच्यावर 505(2) केस टाकून पोलिसांना जेवताना अटक करायला लावणारे नेते कोण होते? नवनीत राणा खासदार आहे या देशाच्या, त्या पवित्र संसद भवनामध्ये मंदिरात त्या बसतात. त्यांनी सांगितल्यावर सुद्धा 14 दिवस जेलमध्ये टाकणारे कोण राजकीय नेते होते? तुम्ही प्रश्न विचारायचा. मला आश्चर्य वाटतं. आणि स्वतःला अतिशय पराक्रमी वीर उपाधी लावायची की आम्ही कोणाला घाबरत नाही आणि तुमच्याच रक्ताचे पुतणे मात्र घाबरतात असं म्हणून तुम्ही आपल्या रक्ताला दोष देता, आपल्या कुटुंबावर प्रश्नचिन्ह निर्माण करता की आमचं कुटुंब हे डरपोकांचं कुटुंब आहे असं प्रश्नचिन्ह आपल्या रक्तावर प्रश्न उठवता. मला वाटतं आश्चर्यजनक आहे. आपल्या रक्तावर प्रश्न कधी कोणी उचलता कामा नये. आपल्या कुटुंबाच्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित करून आपण आपल्या कुटुंबाबद्दल आपली कुटुंबाची प्रतिमा खराब करता कामा नये. संजय आवटे काहीतरी प्रश्न विचारतात तुम्हाला.
हा मनगंटीवारजी नमस्कार, संजय आवटे बोलतोय. ही चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही चंद्रपूरमधून आता निवडणूक लढवत आहात आणि माझी खात्री आहे की तुम्ही लोकसभेमध्ये जाल आणि महाराष्ट्रातला आणखी एक केंद्रीय मंत्री आम्हाला त्यानिमित्ताने मिळेल. त्यामुळे तुम्हाला अतिशय मनापासून शुभेच्छा. मुद्दा असा आहे की तुम्ही सातत्यानं उल्लेख करता आहात दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. मुनगंटीवार साहेब, गंमत अशी झाली आहे, कधी नव्हे ते दिल्लीचे तख्त विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई सुरू झालेली आहे. म्हणजे महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही अशी भाषा आता व्यक्त केली जाते आहे. म्हणजे जे असं म्हटलं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, आता मात्र हिमालय विरुद्ध सह्याद्री असा लढा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जणू काही दिल्लीला हरवण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र म्हणून एकत्र यायचं आहे. महाराष्ट्र धर्म विरुद्ध दिल्लीचं तख्त. आता ही जी लढाई आहे याचं काय करायचं हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे, तुम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये थोडेसे भयभीत झालेले आहात असं एकूण परसेप्शन दिसत आहे. म्हणजे मंत्र्यांना उभं करायला लावणं, अगदी मोठे दिग्गज या सगळ्या लढाईमध्ये उतरवणं, 20 जणांची यादी जाहीर झाली त्यामध्ये फार धक्के न देणं, तर थोडंसं सावधपणे महाराष्ट्राबद्दल खेळलं जात आहे हा पण मुद्दा आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की टप्प्यात जा. मला कळत नाही की महाराष्ट्र हे काही दुर्गम राज्य नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक. बरं, महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये असेल तर मग गुजरातमध्ये एकच टप्पा का? गुजरातमध्ये 26 जागा आहेत आणि टप्पा एकच आहे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत आणि 5 टप्पे. याचा अर्थ प्रत्येक टप्प्यामध्ये तुम्हाला तुमचे पोस्टर बॉय आले पाहिजेत. काय नक्की चाललंय? म्हणजे महाराष्ट्राबद्दल ही गडबड आहे का हा पहिला मुद्दा. आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, याच्यामध्ये महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचं तख्त असा संघर्ष सुरू झालाय का? आणि याच्यामध्ये आता तुमची भूमिका नक्की काय असणार? नाही, महाराष्ट्र विरुद्ध दिल्लीचं तख्त आहे असा अपप्रचार काही दृष्ट बुद्धीचे लोक करतात. ज्यांना ना महाराष्ट्र समजला ना कधी देश समजला. राष्ट्र महा करण्यासाठी महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिला. पण काही लोक स्वतःच्या पारिवारिक राजकारणासाठी, आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी पक्ष चालवणारे नेते असा साधारणतः भ्रम निर्माण करतात. आपल्याला माहिती आहे की मी मूळ विधानसभेचं प्रतिनिधित्व आजपर्यंत करत आलो आणि जेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे हिमालयाच्या मदतीला गेले तेव्हा सह्याद्रीच्या मदतीला आमचे आदरणीय कर्मवीर स्वर्गीय मासा कन्नमवार धावून आले. त्या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो. कधीच दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र राहिला नाही. पण काही लोकांनी विकास भाषणामध्ये सांगता येत नाही म्हणून दिल्लीच्या विरुद्ध अशा पद्धतीनं विष कालवण्यासाठी हा प्रयत्न केला. देशाच्या जीएसटीला मागच्या वर्षी 13,65,000 कोटी एकत्रित झाले, त्यामध्ये महाराष्ट्र 20% हिस्सा देतो. मला वाटतं की महाराष्ट्र आणि दिल्ली असं युद्ध कधीही नव्हतं. तुमचा दुसरा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टीला भीती वाटते का? भारतीय जनता पार्टीला भीती वाटली असती तर मग उमेदवार बदलले असते. आपणच म्हणताय की तेच उमेदवार ठेवलेत. ते उमेदवार ठेवले म्हणजे भीती वाटत नाही. 19ची लढाई ज्यांनी जिंकली त्यांनाच आपण 24चं नेतृत्व देतोय. एखादा माझ्यासारखा अपवाद जर सोडगा ज्या मतदारसंघामध्ये आम्ही पराभव झाला किंवा एखादा मुंबईमधला 1-2 अपवाद सोडले तर साधारणतः आमच्या यादीमध्ये 20 तिकीटमध्ये साधारणतः जुन्याच उमेदवारांचा संख्या मोठी आहे. म्हणजे भीती वाटायचा प्रश्नही उपस्थित होत नाही. आपण असं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये नेहमीच देशहितासाठी काम करणाऱ्यांना मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परिवाराचं हित पाहणाऱ्यांसाठी नाही. आणि म्हणून देशहितासाठी या महाराष्ट्राचा जो मतदार आहे चांदा ते बांदा, सिरोंचा ते सावंतवाडी, भामरागड ते रायगड, मला विश्वास आहे की या महाराष्ट्राची जनता मागच्याही निवडणुकीत 41 लोकसभेचा विजय प्राप्त करत या महाराष्ट्राच्या जनतेने विश्वगौरव युगपुरुष ज्यांची दिव्यदृष्टी, दूरदृष्टी, दीर्घदृष्टी आहे अशा नेत्यांच्या पाठीशी उभी राहिली. राहुल गांधीजी जे पत्रकार परिषदेमध्ये जात विचारतात, भारत जोडो यात्रा करतात आणि जात विचारतात, ज्यांना स्वतःला जाऊन केरळमध्ये उभं राहावं लागतं, ते स्वतःच्या अमेठीमध्ये जिंकू शकत नाही, ते महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जिंकण्याच्या कथा आणि गोष्टी ऐकायच्या. म्हणजे मला वाटतं की वायनाडला जावं लागतं तर ते कसे जिंकणार आहे, मला आश्चर्य वाटतं. सुधीर भाऊ, मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात जसं तुमची उमेदवारी जाहीर झाली ना तसं महाराष्ट्रातनं पुन्हा भाजपतनं काय अंतर्गत राजकारण सुरू आहे का? अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं, सुधीर भाऊंचा राज्याच्या राजकारणातून पत्ता कट केलाय का अशी कुजबूज आमच्या कानावरती येते.
असं आहे, मला कधीही कोणतंही खातं दिलं तर मी जीवतो. जी जबाबदारी दिली ती पूर्ण करायची. आणि मला विश्वास आहे की मी भगवान महादेवाचा भक्त आहे. मी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा ज्या अयोध्येच्या मंदिरात झाली, सर्व काष्ट मी पाठवलाय. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवण्याचं सौभाग्य बघा प्राप्त झालं आहे. मला आग्र्याच्या त्याच दरबारात 12 मे 1666 छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत उभं केलं. तिथं जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचं भाग्य बघा लाभलं. राज्याभिषेक करण्याचं भाग्य बघा लाभलं. मला भाग्य लाभलं पाकिस्तान सीमेवर जाऊन तिथं छत्रपतींचा स्टॅच्यू उभा करण्याचं भाग्य लाभलं. मला भाग्य लाभलं ते लंडनमध्ये जाऊन वाघनख आणण्याचा करार केला आणि 4 मेला वाघनख आणण्याचं भाग्य लागलं. तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल, माझं एक स्वप्न अपूर्ण होतं, ते म्हणजे संसद भवनाच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक सुंदर चलचित्र उभं करण्याचं. आणि त्यासाठी संसदेचे अध्यक्ष श्री ओम बिर्लाजींशी माझी चर्चाही झाली होती. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांनीच या संदर्भात मला या संदर्भातल्या तिकीट संदर्भात की तिथं जाऊन छत्रपतींचा जो विचार आहे, जो जगभर पोचवायचा आहे. मी ब्रेल लिपीमध्ये सुद्धा पुस्तक काढलं की अंधांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरतेचा इतिहास वाचावा. तर हे सौभाग्य आहे. याला मी सकारात्मक दृष्टीने पाहतो की कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला पोचवण्याची एक मोठी संधी प्राप्त होत आहे. किरण तारे एक प्रश्न विचारतात. किरण तारे यापासून हातवरती करतात. किरणचा एक प्रश्न आहे. हो सुधीर भाऊ, मला जे तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे. तुम्ही आता म्हणालात की श्री राम मंदिरासाठी जे दरवाजे निर्माण झालेत त्याचं काष्ट देखील तुमच्या मतदारसंघातनं गेलं. तुमचा मतदारसंघ खरं म्हणजे दंडकारण्याचा भाग होता त्या काळामध्ये. श्रीरामांना सर्वाधिक कष्ट दंडकारण्यामध्ये असताना भोगावे लागलेत आणि त्यानंतर ते दक्षिणेला गेलेत. दक्षिणेला त्यांनी शत्रूचा पराभव केला आणि मग श्रीराम हे सगळे विजय होऊन परत आले. तर तुमच्या पक्षाच्या दृष्टीने दक्षिण किती महत्वाचं आहे आणि दक्षिणेमध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू या निवडणुकीमध्ये कोण असणार? नाही, आम्ही कोणाला शत्रू मानत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही. या देशाच्या भारत मातेच्या सुपुत्रांची मन जिंकण्यासाठी माननीय मोदीजी निवडणूक लढवतात. त्यांचा पहिलाच नारा सबका साथ सबका विकास. या जगामध्ये वसुधैव कुटुंबकम या भावनेने आपला देश गौरवशाली व्हावा. एक संकल्प करणारा नेता, जी दिव्यदृष्टी, दीर्घदृष्टी आणि दूरदृष्टी मोदीजींमध्ये पाहतो. आजपर्यंत आपण हे बघितलं नाही. आजपर्यंतचे प्रधानमंत्री सुद्धा स्वर्गीय राजीव गांधी मैं 1 रुपया भेजता हूं तो 15 पैसे पोहोचते असं हतबलतेने म्हणायचे. पण माननीय मोदीजी कधी हतबल होताना आपण पाहिलं नाही. आज डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरच्या योजना आपण करतो. आपण जनधन योजना करतो. या देशामध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात 1 एम्स होतं. अटलजीच्या कार्यकाळात 6 आणि आज 22 एम्स झाले. मी मोठी यादी सांगू शकतो. मी मोदीजींना हतबल होताना कधीच पाहिलं नाही. आणि मग अशा प्रसंगामध्ये दक्षिणेमध्ये सुद्धा आता चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाशी युती झाली. दक्षिणेतल्या 28 जागेंवर भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत. आता मोठ्या प्रमाणावर उत्तर दक्षिण दोन्हीही भागामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये मोठं यश प्राप्त होईल. अशा अनेक अनिर्णित निर्णय असायचे की ज्याचा निर्णय होत नव्हता. 370 कलम असेल. आमच्या 9 कोटी एका विशिष्ट धर्माच्या बहिणींना दुपारी 12 वाजता पती येऊन म्हणायचा तलाक 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 आणि त्या दुपारी 12 वाजता भर दुपारी अंधार तिच्या आयुष्यात निर्माण व्हायचा. आपण नियम केला, कायदा केला. आपण प्रभू रामाचं मंदिर असेल किंवा देशामध्ये असणारी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रगती असेल, आपण यामध्ये पुढे जातो. आता काँग्रेसचे काही लोक ज्यांना पराभवाचा झटका बसतो आहे. पश्चिम बंगालमध्ये कधीतरी इतके वर्ष राज्य होतं, तिथं 0 आले, आता 1 आमदार आहे. उत्तर प्रदेशमध्ये झटका आहे, बिहारमध्ये झटका आहे, मध्य प्रदेशमध्ये आता त्यांचे नेते त्यांना टाटा बाय बाय करताय. अनेक ठिकाणी त्यांच्या सत्ता जात असताना राजस्थान, छत्तीसगडमध्ये असं आपण म्हणणं की काँग्रेसचं सरकार येऊ शकते. आणि आदरणीय नेते, काँग्रेसचे मोठे नेते राहुल गांधीजी जेव्हा जातीच्या आधारावर पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना जाती विचारतात, मणिपूरबद्दल बोलतात, लोकसभेत सांगतात
की या ठिकाणी भारत मातेची हत्या झाली. भारत मातेची हत्या करण्याची शक्ती तरी कोणात आहे का? जब तक सूरज चांद रहेगा नहीं, सूरज चांद भी चले जाएगा, मेरी भारत माता उसके बाद भी रहेगी. हा भाव असायला पाहिजे. पण तुम्ही भारत मातेची हत्या झाली असं म्हणता. मला असं वाटतं की आज मोदीजींच्या विरुद्ध आज काँग्रेसचं नेतृत्व, एक गोष्ट लक्षात घ्या, मोदीजींनी देशासाठी आपल्या परिवाराचा त्याग केला आणि काँग्रेसच्या नेत्यांनी परिवार वसवण्यासाठी देशाचा त्याग केला. मोदीजींनी मंत्र्यांच्या लाल दिव्याच्या गाड्या काढल्या आणि सांगितलं लाल दिव्याच्या गाड्यांवर प्रेम करू नका, लाल रक्ताच्या माणसांवर प्रेम करा. हे मोदीजींचं नेतृत्व आहे, ते स्वीकारलं जाईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लोक विधानसभेत एखाद्या वेळी भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत अनुकूल प्रतिकूल भूमिका घेण्याची शक्यता मी नाकारू शकत नाही. पण लोकसभेच्या निवडणुकात एकच नारा आहे, अब की बार मोदी सरकार, बार बार मोदी सरकार. तिसरा टर्म आहे. संजय तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, म्हणजे मला शेवटचा त्यांना प्रश्न विचारला. संजयजी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे? समीरणजी विचारा. बरं, सुधीर भाऊ, वारंवार या निवडणुकांमध्ये म्हणजे महाराष्ट्रात आपण मुद्दा काढला, एक राजकीय कथन असं, एक नरेटिव्ह असा आहे की या निवडणुका झाल्यानंतर जर भाजप सत्तेत परत आलं तर संविधान बदललं जाईल, भारत परत आलं तर कदाचित त्या शेवटच्या निवडणुका असतील, असं एक टोकाचा राजकीय नरेटिव्ह, पॉलिटिकल नरेटिव्ह आपल्याला बघायला मिळतोय. भारतीय जनता पक्षाबद्दल वारंवार किंवा भारतीय संसदीय लोकशाही संपेल ही भीती भारतीय जनता पक्षाबद्दल वारंवार व्यक्त केली जाते. विशेष करून महाराष्ट्रात जास्त याची चर्चा होते. तुम्हाला वाटतं या चर्चा, हा आरोप, हा ज्याच्या प्रकारे हा पसरला आहे, लोकांमध्ये पर्क्युलेट झालेला आहे, याच्याशी सामना करताना भाजपला थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल किंवा भारतीय जनता पक्षाचा आरोप सगळ्यात मोठा असणार आहे एक इमेज बिल्डिंग म्हणून? असा आहे, जोसेफ गोबेल्स नावाचा एक खोटं बोलण्यात पटाईत असणारा व्यक्ती होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं की कोणतीही खोटी गोष्ट खरी वाटावी यासाठी कमीत कमी 3दा खोटं बोललं पाहिजे. हे त्या जोसेफ गोबेल्सचे एकलव्यासारखे शिक्षा आहे की जे याचा उपयोग करतात. मला सांगा, तुमची संविधानाबद्दल श्रद्धा असेल तर संविधानामध्ये एक शक्ती आहे, ती शक्ती कोणीही माईचा लाल कोणताही पक्ष येऊ द्या, संविधानाला हात लावू शकत नाही. हे काँग्रेसची कोल्हेकुई आहे. आणि कोणत्या काँग्रेसची? ज्यांनी विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ईशान्य मुंबई आणि नंतर भंडारा लोकसभेत पराभूत केलं. कारण काँग्रेसवाल्यांची एवढी घाबरायची की हा प्रचंड प्रकाशाचा सूर्य जर संसदेत पोहोचले तर आमचे फ्यूज काँग्रेसचे खासदार या प्रकाशात समोर फिके पडतील. महामानव बाबासाहेबांना पराभूत केलं. भारतरत्न पंडित नेहरूंनी उजव्या हाताने घेतलं आणि डाव्या हाताने घेऊन घेतलं. स्वतः प्रधानमंत्री, स्वतः भारतरत्न घेतलं. पण आमच्या विश्वरत्न संविधान निर्माते बाबासाहेबांना भारतरत्न देण्याची बुद्धी सुचली नाही काँग्रेसवाल्यांना. पण आता आमच्या प्रिय दलित बांधवांमध्ये, अनुसूचित जाती बांधवांमध्ये मतं घेण्यासाठी असा अपप्रचार करायचा की भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे. हा संविधानाच्या संदर्भामध्ये शंका घेणं हेच अतिशय वाईट आहे. ज्यांना संविधान समजलं नाही, ज्यांनी संविधान आणीबाणी लावून लोकशाहीची हत्या केली, ज्यांनी जबरदस्तीने नसबंदी केली, ज्यांनी सख्या भावाला सख्या बहिणीसोबत कपडे काढून खाटेवर झोपवलं, ज्यांनी शिखांची दंगल केली, या पेट्या ट्रकामध्ये पत्नीच्या समोर पतीला टाकलं, हे काँग्रेसचं षडयंत्र आहे आणि हे काँग्रेसच्या मित्रपक्षाचं षडयंत्र आहे. या संविधानाला कोणतीही शक्ती हात लावू शकत नाही. आजही मला एक प्रश्न विचारायचा आहे सुधीर भाऊ, तुम्ही आता ज्या कुकर्मांचा पाढा वाचलात, त्याच कुकर्म केलेल्या पक्षांमधल्या माणसांना तुमच्या बरोबर घेऊन त्यांच्या पक्षासकट आणून किंवा त्यांचे पक्ष फोडून आता भाजप जी निवडणूक लढवू पाहते त्याच्यामध्ये जनतेचं त्यांच्याबद्दल परसेप्शन काय आहे? तुमच्याच पक्षामधल्या कार्यकर्त्यांना काय वाटतंय की कालपर्यंत आपण ज्यांना शिव्या घालत होतो, आजही शिव्या घालतोय, त्यांच्या बरोबरच त्यांचाच प्रचार करायचा आहे आणि त्याचं उत्तरदायित्व भाजप घेणार आहे का? उद्या जर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अपेक्षेप्रमाणे भाजपला अपेक्षित असलेलं यश मिळालं नाही, ऐका प्रश्न ऐका आधी प्रश्न ऐका भाऊ, प्रश्न पूर्ण झालेला नाहीये. प्रश्न असा आहे की या ज्या कालपर्यंत ज्या लोकांना आपण शिव्या घालत होतो किंवा टीका करत होतो त्याच माणसांना बरोबर घेऊन 2 प्रकार आहेत. तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना काय वाटणार आहे आणि उद्या जर ते फेल गेले तर त्याचं उत्तरदायित्व भारतीय जनता पार्टी घेणार आहे का?
प्रश्न पूर्ण झाला म्हणजे माझं उत्तर हो झाला प्रश्न. अगदी झाला 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 झाला. असं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला हे लक्षात आहे की हा प्रसंग भारतीय जनता पार्टीला का करावा लागला. तो 24 ऑक्टोबर 2019 दुपारची 4 वाजताचा तो अशुभ समय होता जेव्हा जनतेने 2,30,58,525 मतं व 161 विधानसभा जिंकून देऊन शिवसेना व भारतीय जनता पार्टीला राज्यामध्ये सरकार आणण्यासाठी त्या ठिकाणी कौल दिला. माननीय उद्धवजींनी जनादेशाचा अवमान केला. जनादेशाचा अवमान करून स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे म्हणायचे की काँग्रेसवाल्यांसोबत जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन, काही लोकांना हे आठवत नाही. माननीय उद्धवजींनी शरद पवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही एकदा भाषण काढा, काय काय म्हणत काय, मी ते शब्द उच्चारू शकत नाही, मी लहान आहे, छोटा कार्यकर्ता आहे, काय जनतेला हे आठवत नाही. शरद पवार साहेबांनी उद्धवजींबद्दल काय म्हटलं हे काय त्यांना आठवत नाही. जनतेला हे लक्षात आहे की कधी कधी रावणाची लंका जर संपुष्टात आणायची असेल तर विभीषणाची मदत घ्यावी लागते. विभीषणाची मदत घेताना जनतेला हे लक्षात येतं की आता आपल्याला अशा लोकांना धडा शिकवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीने हे निर्णय केले आहे. आणि हे राजकीय पक्ष आता या नेत्यांना आम्ही पक्षात घेतल्यानंतर यांना पोपटासारखं बोलणं कसं सुचतं, त्याच्या अगोदर मांडीवर बसवता येतं. पण आमच्या पक्षात आल्या बरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपली खुर्ची धोक्यात आली, योच खुर्ची पाहिजे हे आयुष्यभर केलं, जनतेला फसवलं, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केला, कधी संघाला शिवा द्यायचा, अशा पद्धतीने काम केलं. आणि आज जेव्हा आमच्या पक्षामध्ये त्यांच्याच पक्षातले लोक आले तेव्हा मात्र आता त्यांनी ब्रह्मज्ञान सुरू केलं. जे प्रश्न महाभारतात कर्णाच्या रथाचा 7 जमिनीमध्ये घुसल्यावर कर्णाने सांगितलं तेव्हा भगवान कृष्णाने जे सांगितलं त्या तत्वावर आम्ही चालतोय. त्याच्यामुळे जनतेला हे लक्षात आहे की हा भारतीय जनता पार्टीनं करणं गरजेचं होतं. कारण एक शिवसेनेचे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी दगाफटका केल्यावर दगाफटक्याचं उत्तर बीज बोगे बबूल के तो बेर कहां से आएंगे हा स्पष्ट आहे. जनता आमच्या पाठीशी विकासाच्या मुद्द्याबरोबर आहे. हा मुद्दा पोहोचला आहे. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या संदर्भामध्ये बिभीषणाचा उपयोग केला ते बिभीषण आम्हाला समजले, पण अजित पवारांना सोबत घेणं हे जास्त बिभीषणपेक्षा भीषण होतं असं लोकांना वाटतं. की मुळामध्ये ठीक आहे की उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे केलं त्यानंतर मग शिवसेनेमध्ये फूट पाडणं, महाविकास आघाडी सरकार कोसळणं, एकनाथ शिंदेना सोबत घेणं हे कदाचित त्या सगळ्या तुमच्या लॉजिकला सुसंगत वाटू शकतं. पण अजित पवारांना सोबत घेण्यामध्ये काय लॉजिक आहे हे कळत नाही. हा क्रमांक 1चा मुद्दा. क्रमांक 2चा मुद्दा, जर अजित पवारांचा पक्ष किंवा तो सगळा पक्ष फोडून सोबत घ्यायचाच होता तर मग जेव्हा पहाटे शपथविधी केला तेव्हाच हा प्रयोग का केला नाही? तेव्हा जे तुमचं औटघटकेचं सरकार कोसळलं तेव्हाच हा प्रयोग केला असता तर तेव्हाची नामुष्की टळली असते ना. मग नाही, आणि या सगळ्या प्रकारात प्रधानमंत्र्यांनी जे काही आरोप केलेले होते त्या प्रधानमंत्र्यांच्या आरोपांच्या नंतरच काही दिवसामध्ये हे घडल्यामुळे त्यांची आणि पक्षाच्या हायकमांडची यांना घेण्याकरता मूकसंमती आहे असं सर्वसामान्य जनतेला वाटत राहणार. त्याचं काय करणार? म्हणजे पुन्हा एकदा उत्तरदायित्वाचा प्रश्न येतो तो येतोच. नाही, मला वाटतं की पंतप्रधान महोदयांचं भाषण तुम्ही पूर्ण ऐकलेलं दिसत नाही. त्यांनी व्यक्तीचं नाव घेतलं नाही, त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचं नाव घेतलं ज्याचं नेतृत्व शरद पवार साहेब करत होते. त्यामुळे तुम्ही काही एका व्यक्तीचं नाव घेतलं नव्हतं. नंबर 2, जेव्हा पहिला तो पहाटेचा पहाट का म्हणता तुम्ही मला माहीत नाही, जे 8 वाजता उठतात त्यांच्यासाठी हा पहाट शब्द हा खूप फायद्याचा आहे. 8 वाजता पहाट नव्हती,
पहाट आपण आम्ही साधारणतः संपादक पहाटे रात्री 4 उशिरा वाजता झोपतो 5 वाजता मुनगंटीवार पहाट साहेब. म्हणतो. आम्ही संपादक पण ही रात्री नवीन उशिरा झोपतो त्यामुळे पत्रकारांनी आमची सकाळ उशिरा होते. ठीक आहे पण ते अजितदादांसाठी 8 वाजता ही तर दुपार आहे, पहाट नाही आहे असं माझं मत आहे. पण ठीक आहे, तुम्ही पहाटे का म्हणतात मला माहित नाही. तुमच्यापैकी किती लोक 8 वाजता पहाटे उठतात. ती जमवा पहाटे सुरू झाली म्हणून पहाट म्हणतो आम्ही त्याला, असं समजूया. 8 वाजता देवेंद्र फडणवीस पहाटे उडी घालून भेटायला जातात झाल्याने म्हणून ती पहाट असेल कदाचित. नाही, उडी घालून भेटायला जावंच लागते. हनुमानाने उडी घेऊन गंगा दहन केलं. आम्ही हनुमान आणि प्रभू रामाचे भक्त, आम्हाला उडी मारून गंगा दहन करण्यासाठी काम करावं लागतं. प्रश्न तो ठीक आहे. आपण तुम्ही जे म्हणालात की मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की शेवटी आपण या देशामध्ये जेव्हा दृष्टबुद्धी ही मायावी रूप घेऊन राज्याचं देशाचं नुकसान करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपल्याला काही निर्णय करणं गरजेचं असतं. आणि हे निर्णय आपण केलेत हे राज्याच्या हितासाठी केलेत. हे या देशाच्या प्रगतीमध्ये बाधा टाकणारे जे कोणी नेते आहे, पारिवारिक नेतृत्व करणारे लोक, हे ज्या पद्धतीने या देशातल्या समाजमनामध्ये विष कागवतात, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करतात. मी आता 13 तारखेला 14 तारखेला अंदमान निकोबारमध्ये गेलो. काटे येतात हो. मी आयुष्यामध्ये तो एक मला अनुभव होता. आणि मग त्या दिवशी इतका मनात भाव आला की ती यातना आणि त्यांचा अवमान करणारी काँग्रेस. मी त्या क्षणी त्याच कोठडीत ईश्वराला प्रार्थना केली की देवा, जेव्हा जेव्हा मला मनुष्य म्हणून जन्म देशील, कधीही चुकून काँग्रेसचा सदस्य करू नको, कधीही करू नको. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल इतके नीच बोलतात, निम्न बोलतात. तुम्ही पुस्तक वाचा, लोकशाही आहे म्हणून काही बोलता येत नाही. आणि त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत उद्धवजी जातात. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हातात एकदा चप्पल हातात घेतली आणि त्या मणिशंकर अय्यरच्या गागावर मारली. गागावर म्हणजे त्या फोटोच्या. आणि त्यांच्यासोबत जातात तेव्हा जगामध्ये कोणी प्रश्न विचारत नाही की हे अशी अवैध दूध में दही है, असं कोणी विचारत नाही. मात्र आम्हाला जेव्हा हे प्रश्न विचारतात तेव्हा एकच उत्तर आहे. आम्ही भगवान रामांनाही मानतो आणि भगवान कृष्णालाही मानतो. सेठ्यम प्रति साठ्यम, सशाला तसं वागावंच लागते. त्याशिवाय आपण देव, देश आणि धर्माचं रक्षण करू शकणार नाही. ठीक आहे सुधीर भाऊ, जाता एक प्रश्न शेवटचा, कारण बाकीच्यांना आता आपला तुम्हालाही जायचं आहे. नितीन गडकरी आणि तुम्ही अत्यंत जवळचे सहकारी होतात. आता नितीन गडकरी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवणार, तुम्ही सुद्धा लढवतात. आणि उद्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर कदाचित दोघांचे निकाल तुमच्या बाजूने आले, जर दोन्ही जागा जिंकला तर तुम्ही परत एकदा नितीन गडकरींसोबत एकत्र काम करू शकणार आहात. किती मोठी त्याच्याबद्दल किती तुम्ही एक्सायटेड आहात की पुन्हा एकदा नितीन गडकरींसोबत तुम्ही एका सदनात काम करणार आहात? नितीन गडकरींबद्दल मी शब्दामध्ये माझा प्रेम व्यक्त करू शकत नाही. नितीन गडकरी असे नेते आहे की पाण्याला हात लावला तर फुटाला नावाचं जगातलं प्रसिद्ध फाउंटन तयार होतं. पहाडाला हात लावला तर सर्वात मोठी जगातली टनेल तयार होते. मातीला हात लावला तर कितीतरी मोठे महामार्ग तयार होतात. आणि कार्यकर्त्याला हात लावला तर तो कार्यकर्ता नेता बनतो. असा हा आमचा परिसरूपी नेता आहे. आणि म्हणून गडकरींबद्दल मी शब्दामध्ये भाव व्यक्त करू शकत नाही. आज ज्या ठिकाणी मी असेल, माझ्यावर माननीय गडकरींचं ऋण आहे. गडकरींसोबत काम करताना मला हृदयापासून आनंद होईल. कारण मी जिथं कुठं असेल, मी फार छोटा व्यक्ती आहे, छोटा कार्यकर्ता आहे. आणि मी चंद्रपूर सारख्या अतिशय मागे असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाच्या जिल्ह्यात होतो. आज जेव्हा मी प्रदेश अध्यक्ष, माजी प्रदेश अध्यक्ष ही पाठी लागते, गडकरींनी माझ्यावर अनेक ऋण केलं आहे. त्यामुळे गडकरी यांना मी काही शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण काय त्यांना थोडं यावेळेस आणखी त्यांनी खूप 4 वर्षात 10 वर्षात चांगलं काम केलं आहे. अजून त्यांना मोठी संधी मिळावी, अजून चांगलं एखादं वेगळं मंत्री पद मिळावं किंवा आणखी मोठ्या भूमिका मिळावी अशी तुम्हाला अपेक्षा आहे का?
नाही, मी अपेक्षा कधीच करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये स्वर्गीय प्रमोद महाजनांचं ते वाक्य मी मनामध्ये ठासून भरलं आहे की पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असतानाही जो कार्यकर्ता कृती करतो, भारत माता की जय म्हणतो, प्रणाम करो इस धरती को म्हणतो, तेरा वैभव अमर रहे मा म्हणतो, नमो मातृभूमी जिथे जन्मगोमी, नमो आर्यभूमी जिथे वाडगोमी, नमो पुण्यभूमी जिथेचाच कामी, पडो देह माझा सदा ती नमेमी, हे म्हणतो, तोच खरा भाजपचा कार्यकर्ता. अपेक्षा करून कधीच आमच्यासारखे कार्यकर्ते अपेक्षा करत नाही. जो प्रसाद पक्ष देईल तो गोड असेल, खारट असेल, आंबट असेल, कडू असेल, तुरट असेल, तो प्रसाद आहे. तेवढ्याच पवित्र अंतःकरणाने त्याचं ग्रहण करायचं. त्यामुळे गडकरींना कोणतं खातं मिळेल, मी निवडून येईल की नाही, विजय झाला तर वाजायचं नाही, पराभव झाला तर राजायचं नाही, सूत्र घेऊन काम करायचं. ठीक आहे सुधीर भाऊ, तुमच्या या नवीन इनिंगसाठी आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या मोहिमेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज तुम्ही एक नाही 3 वरिष्ठ पत्रकारांच्या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिली, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.